कर्नाटकातील बँगलोर शहराची गोष्ट. तारीख होती 23 ऑक्टोबर 2018. ऑरॅकल कस्टमर केअरचं ऑफिस. रात्रीच्या 11-12 वाजता ऑफिसचा एक पिऊन ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका एम्प्लॉई ज्याचं नाव होतं प्रवीण भटेले त्याला म्हणतो, सर आपल्याला भेटायला कोणीतरी आलं आहे. जे व्हिजिटिंग रूममध्ये बसलेत. प्रवीण भटेले जरा विचारात पडतो. त्याला वाटतं कोण आलं असेल इतक्या रात्री. तो त्यांना भेटायला जातो. भेटायला आलेल्यांपैकी एक जण हात पुढे करत म्हणतो, हॅलो मिस्टर तरुण. प्रवीणला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. पण प्रवीणला धक्का का बसतो आणि कोण होती ती माणसं जाणून घेऊया या मर्डर मिस्ट्रीतून. तर दिवस असतो व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2003चा. अहमदाबाद येथे वास्तव्यास असलेले ओके कृष्णन यांच्या घरी सकाळ सकाळी फोनची रिंग वाजते. समोर फोनवर त्यांचे जावई तरुण कुमार जिनाराज यांचा आवाज येतो. तरुण कुमार रडतात आणि म्हणतात की घरी खूप मोठी चोरी झाली आहे आणि चोरांनी त्या चोरीत त्यांची मुलगी सजनी हिचा खून केला आहे. मुलीच्या हत्येची बातमी ऐकताच ओके कृष्णन आणि त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचतात आणि जेव्हा ते पोहोचतात त्यांना दिसतं की घरातलं सर्व सामान विस्कळीत पडलंय. बाजूलाच सजनीचा मृतदेह पडलेला होता आणि आपल्या पत्नीचा खून झालेला पाहून आक्रोश करत असलेला तरुण. घटनास्थळी अहमदाबाद पोलीस क्राईम सीनवर पोहोचतात. तुटलेला दरवाजा, कपाटाची अवस्था, घरातील विस्कळीत सामान आणि तरुणवर झटापटीचे निशाण बघून त्यांना वाटतं की चोरीच्या दरम्यान सजनीचा खून झाला आहे. पुढे डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली जाते. आपल्या पत्नीचा खुनाचा धक्का तरुण सहन करू शकत नव्हता. त्याची तब्येतही बिघडली होती आणि म्हणून पोलीसही तरुणला जास्त विचारपूस करत नव्हते. तरुणची तब्येत जास्त खालावते आणि म्हणून त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. पण त्याच्या पुढच्याच दिवशी स्टोरीत दुसरा ट्विस्ट येतो. पुढच्या दिवशी तरुण हॉस्पिटलमधून गायब असतो. पोलिसांनाही प्रश्न पडतो की तरुण कुठे गायब झाला. त्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल किंवा त्याचाही सजनीसारखा खून तर झाला नसेल. तरुणला शोधण्यासाठी एक स्पेशल टीम तयार केली जाते. पण तरीही तरुणचा कुठेच शोध लागत नाही. पोलिसांना वाटतं त्याची कुठेतरी डेड बॉडी सापडेल, पण तीही सापडत नाही. वर्ष उलटतात. 2003 नंतर 2006 येतं. पण तरीही ना सजनीच्या मारेकऱ्यांचा शोध लागतो ना तरुणचा. सजनीचे वडील तत्कालीन गुजरात सरकार यांच्याकडेही न्याय मागायला जातात. नवनवीन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नेमले जातात, पण तरीही शोध लागत नाही. 9 वर्ष अजून जातात. नवीन वर्ष सुरू होतं 2012 आणि केसचे नवीन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर येतात, DCP दीपन भद्रान. ते केसचा शोध परत नव्याने सुरू करतात आणि आता त्यांचं मेन टार्गेट असतं ते म्हणजे तरुण. कारण तरुण सापडला तर सजनीच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला सोपं जाईल. त्यासाठी ते तरुणच्या घरच्यांवर पाळत ठेवायला सुरू करतात. त्यांचं विशेष लक्ष असतं तरुणची आई विनम्मा आणि तरुणच्या भावावर. पोलीस त्यांच्या कॉल डिटेल्सवरही लक्ष ठेवून असतात, पण त्यावरही कुठलाच असा कॉल येत नाही ज्याने तरुणचा काही शोध लागेल. मग पोलीस दुसरा मार्ग अवलंबतात. ते अन्नम्माच्या घराच्या शेजारीच वेषांतर करून त्यांच्यावर पाळत ठेवतात. ते तिथं पेईंग गेस्ट म्हणून थांबतात आणि काही शेजाऱ्यांशी बोलल्यावर त्यांना शेजारी असं म्हणतात की या आजीबाईंचे 2 मुलं आहेत. त्यापैकी एक अहमदाबाद आणि दुसरा साऊथ इंडियामध्ये राहतो आणि मध्ये ही अनम्मा साऊथच्या केरळमध्ये त्याच्या दुसऱ्या मुलाला भेटायला जाते. पण पोलिसांना नंतर हे पण समजतं की अनम्मा केरळनंतर बँगलोरला पण जात असते आणि ही खूप मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागते. पोलिसांना प्रश्न पडतो की अनम्मा बँगलोरला का जाते आणि म्हणूनच पोलीस अनम्माच्या कॉल डिटेल्सवर परत लक्ष ठेवतात आणि एके दिवशी कॉलवर एका अननोन नंबरवरून कॉल येतो. पण चेक केल्यावर असं समजतं की तो नंबर निशा परवीन नावाच्या महिलेवर रजिस्टर आहे. आधी पोलिसांना वाटतं की असाच एखाद्याने कॉल केला असेल, पण जेव्हा त्या नंबरचं लोकेशन डिटेल चेक केलं जातं तेव्हा समजतं तो नंबर बँगलोरचा आहे. थोड्याच दिवसांनी पुन्हा एक लँडलाईनवरून कॉल येतो जो की बँगलोरच्या ऑरॅकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीतून येत होता. मग अहमदाबाद पोलिसांची टीम थेट गाठते बँगलोरची ऑरॅकल इंडिया कंपनी. त्या ठिकाणी ते एकेका कर्मचाऱ्यांचे डिटेल्स चेक करतात, पण त्यापैकी एकाही व्यक्तीचं नाव हे तरुण नव्हतं. पोलिसांना पुन्हा वाटतं की आताही आपल्या हाती काही लागणार नाही. त्यानंतर ते तरुणचा जुना फोटो घेऊन कंपनीत कर्मचाऱ्यांना गुपचूप विचारपूस करतात.
पण तरीही कंपनीचे कर्मचारी जुना फोटो असल्याने ओळखत नाही. फायनली तिथला एक कर्मचारी म्हणतो की मी या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं आहे आणि त्याच्या लक्षात येतं की हे दुसरे तिसरे कुणी नसून ऑरेकल इंडिया कंपनीचे एक्झिक्युटिव्ह प्रवीण भटेले आहेत. पोलिसांना तरुणचा डाव समजतो आणि त्या पोलिसांपैकी एक ऑफिसर प्रवीण भटेले म्हणजेच तरुणला भेटायला जातो आणि म्हणतो, हॅलो मिस्टर तरुण. तरुणला पण समजतं की आपला खेळ संपलाय. 15 वर्षांपासून त्याने जी ओळख लपवली ती समोर आलीच. तिथून अहमदाबाद पोलीस तरुणला अरेस्ट करतात. पुढे पोलीस चौकशीत खूप मोठे खुलासे होतात. त्यात तरुण म्हणतो की खरं म्हणजे त्या दिवशी कोणतीच चोरी झाली नव्हती. त्याने चोरी झाल्याचा खोटा सीन दाखवला होता. जे सामान आणि कपाट फोडलेले असतात तेही तो स्वतःहून फोडतो. खरं म्हणजे सजनीसोबतच्या वैवाहिक आयुष्यात तो खुश नव्हता. त्याचं बाहेरही दुसऱ्या मुलीसोबत लव्ह अफेअर चालू होतं आणि त्याचसाठी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सजनीच्या एका ओढणीने खून करतो. पण प्रवीण भटेले कोण? पुढे तरुण सांगतो की प्रवीण भटेले हा तरुणच्या कॉलेजमध्ये ज्युनियर असतो. तरुण प्रवीणला म्हणतो की माझं बिझनेसमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे तो काही वेळ प्रवीणसोबतच राहतो. आणि सोबत राहिल्यामुळे तरुण एके दिवशी त्याच्या पर्सनल कम्प्युटरमधून त्याची सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून घेतो आणि त्याच डॉक्युमेंटला स्वतःचा फोटो लावून डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून घेतो आणि याच डॉक्युमेंटच्या मदतीने तो ऑरेकल इंडिया कंपनीत नोकरीसुद्धा मिळवतो. आणि विशेष म्हणजे तो निशा नावाच्या मुलीसोबत लग्नही करतो. निशाला जेव्हा यावर विचारपूस केली जाते तेव्हा तिलाही धक्का बसतो. जर तुम्हाला अशाच मर्डर मिस्ट्रीज ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.